तर आणखी एक मोठी ब्रेकिंग न्यूज आताची. भारताकडून पाकमधल्या 26 ठिकाणांवर प्रतिहल्ले करण्यात आलेले आहेत. ताबा रेषेवर दोन्ही देशातला संघर्ष वाढलेला बघायला मिळतोय. पाकमधल्या विमानतळांवर भारताचा जोरदार मारा जो आहे तो बघायला मिळतोय. एकूण 26 ठिकाणांवर भारताकडून जे आहेत ते हल्ले करण्याचा प्रतिहल्ला किंवा भारताने केलेला, कारण आपण बघितलेलं होतं पाकिस्तान सातत्याने ड्रोनद्वारे अटॅक करण्याचा प्रयत्न करत होता आणि सगळे हल्ले परतवून लावतानाच आता भारताने काउंटर अटॅक केलाय. ताबा रेषेवर दोन्ही देशातला संघर्ष जो आहे तो वाढताना बघायला मिळतोय. आताची सगळ्यात मोठी अपडेट आहे, बातमी आहे. पाकमधल्या एकूण 26 ठिकाणांवर प्रतिहल्ला भारताने आता चढवलेला आहे. पाकमधल्या 26 ठिकाणांवर हा प्रतिहल्ला झाल्याचं पाहायला मिळतंय. ताबा रेषेवर दोन्ही देशांमधला संघर्ष त्यामुळे आणखी टिपेला पोहोचतानाच पाहायला मिळतोय. या घडीची सगळ्यात मोठी अपडेट आहे. ताबा रेषेवरील दोन्ही देशातला हा संघर्ष जो आहे तो वाढतानाच बघायला मिळतोय आणि त्यामुळे एकूण 26 ठिकाणांवर प्रतिहल्ला करण्यात आलाय. त्यामुळे रात्रीपासून आपण बघितलेलं होतं, आधी 4 एअरबेसवर भारताने टार्गेट करून पाकिस्तानातल्या प्रतिहल्ला केलेला होता आणि आता 26 ठिकाणं पाकिस्तानमधली समोर येत आहेत भारताकडनं. त्यामुळे आता प्रतिहल्ला जो आहे तो आणखी तीव्र करण्यात आलेला आहे. संघर्ष वाढतोय दोन्ही देशांमधला, मात्र भारताने प्रतिहल्ला आणखी तीव्र केल्याचंच पाहायला मिळतं. या घडीची सगळ्यात मोठी अपडेट आहे. ताबा रेषेवर दोन्ही देशांमधला संघर्ष वाढलेला आहे. पाकिस्तानातल्या 26 ठिकाणांवर काउंटर अटॅकिंग मूव्ह भारताने आता केलेली आहे. भारताकडून हा प्रतिहल्ला जो आहे तो पाहायला मिळतोय. दोन्ही देशांमधला हा संघर्ष आणखी प्रत्येक मिनिटागणिक वाढतानाच बघायला मिळतोय, कारण कालही पाकिस्तानने अनेक ठिकाणी ड्रोन हल्ल्याचे प्रयत्न केलेले होते. भारताने ते परतवून लावले आणि आता भारताने 26 ठिकाणांवर मग हल्ला चढवल्याचं समोर येते. संघर्ष वाढतोय, मात्र भारताने चोख प्रत्युत्तर पुन्हा एकदा दिलेलं आहे. 26 ठिकाणांवर हे प्रतिहल्ले बघायला मिळतात. या घडीची सगळ्यात मोठी अपडेट आहे ही. भारताने एकूण 26 ठिकाणी आता प्रतिहल्ले चढवलेले आहेत. त्यामुळे रात्रीपासूनच भारताने काउंटर अटॅक करायला सुरुवात केलेली होती, कारण त्याच्या आधी 8:30 पावणे 9 पासून पुन्हा एकदा पाकिस्तानने अनेक ठिकाणी ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केलेला होता.